श्री स्वामी समर्थ मित्रांनो, संसार श्रीमंत होतो एका गुणी पत्नीमुळे. धर्मग्रंथामध्ये अशा स्त्रीचे वर्णन केले आहे, जी फक्त घर सांभाळत नाही, संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारते, तसेच संपूर्ण कुटुंबाचे भाग्य देखील उजळवते. अशा पत्नीमुळे सोन्याचे दिवस येतात. घराला अशा स्त्रीची गरज असते. तिच्यामध्ये हे संकेत असायला हवेत. हे संकेत जर असतील तर नक्कीच तिच्या पतीचे पूर्वजन्माचे पुण्य काहीतरी असते. तिच्यामुळे घराचे स्वर्ग बनते. परंतु अशा पत्नीची ओळख कशी करायची? कोणते आहेत ते संकेत की ही स्त्री कुटुंबासाठी खरोखरच शुभ आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणाचं एवढं पूर्वजन्माचं पुण्य आहे ज्याला ही अशी पत्नी मिळणार, अशा पत्नीचे आपण आज 11 गुण पाहणार आहोत. जाणून घ्या, तुमचं आहे का पूर्वजन्माचं पुण्य? तुमचं खरोखरच पूर्व पुण्य आहे का हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आमचं मनोबल वाढतं. चला तर मग संकेत पाहूया. संकेत नंबर 1, निष्ठा, विश्वासाचा संकेत. ज्या पत्नीच्या मनात आपल्या पतीबद्दल आणि कुटुंबाबद्दल निष्ठा असते, त्या घरात विश्वासाचे नाते निर्माण होते. ती कोणत्याही परिस्थितीत फसवणूक, खोटेपणा किंवा विश्वासघाताचा मार्ग स्वीकारत नाही. अगदी मतभेद झाले तरी ती शांतपणे संवाद साधून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. अशा पत्नीमुळे पतीला मानसिक आधार मिळतो आणि संसार अधिक मजबूत बनतो. संकेत नंबर 2, संकटात साथ देण्याचा संकेत. सुखाच्या काळात साथ देणारे अनेक असतात, पण खऱ्या पत्नीची ओळख संकटाच्या वेळी होते. आर्थिक अडचण, आजारपण किंवा अपयश आले तरी ती पतीचा हात सोडत नाही. उलट त्याला धीर देते आणि आशा निर्माण करते. अशा पत्नीमुळे कठीण प्रसंगही सोपे वाटू लागतात. संकेत नंबर 3, संयम आणि शांत स्वभावाचा संकेत. रागाच्या भरात बोललेले शब्द अनेकदा नाती तोडतात. चांगली पत्नी प्रत्येक गोष्टीवर वाद घालण्याऐवजी योग्य वेळ पाहून शांतपणे आपले मत मांडते. ती संयमाने निर्णय घेते आणि घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या या स्वभावामुळे घरामध्ये प्रेम आणि समाधान टिकून राहते. संकेत नंबर 4, प्रेमळ वाणीचा संकेत. गोड बोलणे ही मोठी संपत्ती मानली जाते. चांगली पत्नी पती, मुले आणि घरातील सर्वांशी आदराने बोलते. ती अपमानास्पद किंवा टोचून बोलणारे शब्द टाळते. तिच्या प्रेमळ वागण्यामुळे घरातील तणाव कमी होतो आणि नाती अधिक घट्ट होतात. संकेत नंबर 5, कुटुंब प्रेमाचा संकेत. चांगली पत्नी फक्त पतीचाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा विचार करते. ती मोठ्यांचा आदर करते, लहानांवर प्रेम करते आणि सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. मतभेद वाढण्याऐवजी ती समेट घडवून आणते. अशा स्त्रीमुळे घरात आपुलकीचे वातावरण निर्माण होते. संकेत नंबर 6, सुयोग्य व्यवस्थापनाचा संकेत. घर चालवण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो, त्यासाठी योग्य नियोजनही आवश्यक असते. चांगली पत्नी अनावश्यक खर्च टाळते आणि गरजेनुसार खर्च करते. ती वेळ, अन्न, पैसा आणि घरातील जबाबदाऱ्या यांचे योग्य नियोजन करते. त्यामुळे घरात स्थैर्य आणि समाधान टिकून राहते.
संकेत नंबर 7, क्षमाशीलतेचा संकेत. प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात. चांगली पत्नी छोट्या चुका मनात साठवून ठेवत नाही, तर योग्य वेळी माफ करून नाते जपण्याचा प्रयत्न करते. ती राग आणि अहंकारापेक्षा प्रेमाला महत्त्व देते. क्षमाशील स्वभावामुळे घरातील कटुता कमी होते. संकेत नंबर 8, देवभक्ती आणि संस्काराचा संकेत. चांगली पत्नी देवावर श्रद्धा ठेवते, पण त्याचबरोबर चांगले आचरणही जपते. ती मुलांना प्रामाणिकपणा, दया, शिस्त आणि आदराचे संस्कार देते. तिच्या वागण्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अशा घरामध्ये शांतता आणि सद्भावना टिकून राहते. संकेत नंबर 9, पतीच्या प्रगतीचा आनंद मानण्याचा संकेत. चांगली पत्नी पतीच्या यशावर मत्सर करत नाही, तर मनापासून आनंद व्यक्त करते. ती त्याला योग्य सल्ला देते, त्याचे मनोबल वाढवते आणि अपयशातही त्याला उभारी देते. तिच्यासाठी पतीचे यश म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे यश असते. अशा सहकार्यामुळे संसार अधिक आनंदी आणि यशस्वी बनतो. संकेत नंबर 10, चांगली पत्नी कधीही इतरांसमोर पतीचा अपमान करत नाही. मतभेद असले तरी ती 4 भिंतीआड सोडवण्याचा प्रयत्न करते. ती पतीच्या स्वाभिमानाची जाणीव ठेवते आणि त्याचा मान राखते. परस्पर सन्मानामुळे वैवाहिक नाते अधिक दृढ होते. संकेत नंबर 11, समाधानाचा संकेत. चांगली पत्नी सतत इतरांशी तुलना करत नाही किंवा अवास्तव अपेक्षा देखील ठेवत नाही. जे आहे त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करते आणि मेहनतीने प्रगतीचा मार्ग निवडते. समाधानामुळे घरात वाद कमी होतात आणि मानसिक शांतता वाढते. अशा स्वभावामुळे संपूर्ण कुटुंबात सकारात्मक वातावरण राहते. संकेत नंबर 12, त्याग आणि समर्पणाचा संकेत. त्याग म्हणजे स्वतःला विसरणे नव्हे, तर योग्य वेळी कुटुंबाच्या हिताला प्राधान्य देणे. चांगली पत्नी गरज पडल्यास स्वतःच्या सोयीपेक्षा कुटुंबाच्या गरजा महत्त्वाच्या मानते. तिच्या या समर्पणामुळे घरातील नाती अधिक घट्ट होतात. हा त्याग प्रेमातून असतो, दबावातून नसतो. संकेत नंबर 13, योग्य सल्ला देण्याचा संकेत. चांगली पत्नी प्रत्येक निर्णयात पतीला विचारपूर्वक सल्ला देते. चूक दिसल्यास शांतपणे ती दाखवून देते आणि योग्य मार्ग सुचवते. तिचा उद्देश वाद घालणे नसून कुटुंबाचे भले असते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये परस्पर विश्वास अधिक वाढतो. संकेत नंबर 14, घरातील आनंद टिकवण्याचा संकेत. अशा पत्नीमुळे घरात सतत तणावाचे वातावरण राहत नाही. ती प्रेम, संवाद आणि समजूतदारपणाने कुटुंबातील मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करते. तिच्या हसतमुख स्वभावामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच तिला अनेक ग्रंथांमध्ये गृहलक्ष्मी असे संबोधले जाते. संकेत नंबर 15, संस्कार आणि पुढची पिढी घडवण्याचा संकेत. चांगली पत्नी मुलांना केवळ शिक्षणच नव्हे, तर सत्य, दया, शिस्त, मेहनत आणि मोठ्यांचा आदर यांचे संस्कार देते. ती स्वतःच्या आचरणातून मुलांसमोर आदर्श ठेवते. चांगले संस्कार हीच कुटुंबाची खरी संपत्ती आहे. अशा आईमुळे पुढची पिढीही सुसंस्कृत घडते. मित्रांनो, चांगल्या पत्नीची खरी ओळख तिच्या रूपात नसते, तर तिच्या गुणांमध्ये, संस्कारामध्ये आणि नातं जपण्याच्या वृत्तीत असते. अशा गुणी पत्नीमुळेच संसार सुखी, समाधानी आणि आनंदी बनतो. तुमचा आहे का पूर्वपुण्य? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा. श्रीकृष्ण, राधे राधे. व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ.